मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानिनी आता कॅफेमध्ये चाललेली असते। तर नंदिनी तिला विचारते, आई तुम्ही कुठे बाहेर चाललात का? तेव्हा मानिनी म्हणते, हो अगं, एक महत्त्वाचं काम आहे ना, तेवढं करून येते। तुझं काही काम असेल तर मला सांग। तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही, काम असं नाहीये, अहो मी ना तुमची आवडती पालेभाजीच करत होते, मग मला सांगा भाकऱ्या करायच्या की चपात्या, असं जेव्हा ती विचारते। पण मानिनीचं ना आता नंदिनीच्या बोलण्याकडे लक्षच नसतं, त्यामुळे आता नंदिनी एकदम गप्प होते आणि विचारते, आई कुठलं टेन्शन आहे का तुम्हाला? काही प्रॉब्लेम असेल तर तसं सांगा। तेव्हा मानिनी खूप रागात म्हणते की तुझ्या बहिणीने अब्रूचे जे धिंडवडे काढले आहेत ना, ते बघायला चालली आहे मी, असं ती मनातल्या मनातच नंदिनीला बोलण्याचं ठरवते। परंतु हे सगळं तिचं मनातलं बोलणं असतं, नंदिनीला ती काहीच बोलत नाही। तर नंदिनी विचारते, ओ आई बोला ना। मग कुठे कशी बशी ती मानिनी आता भानावर येते। नंदिनी पुन्हा विचारते, अहो बोला ना आई, कुठे निघालात? मग एवढे रेस्टलेस तुम्ही का वाटताय? अहो बोला ना काहीतरी, असं पुन्हा पुन्हा नंदिनी काळजी करत मानिनीला विचारते। तेव्हा महत्त्वाचं काम असल्यामुळे मी जरा बाहेर चाललीये, असं मानिनी म्हणते। तेव्हा नंदिनी विचारते, मी कुठे बाहेर ड्रॉप करू का तुम्हाला? तेव्हा मानिनी आता लगेचच नंदिनीच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि म्हणते, नंदिनी अगं तू किती चांगली आहेस ग। मग आता नंदिनी म्हणते, अहो आई काय झाले काय तुम्हाला? अहो असं अचानक का बोलताय तुम्ही? तेवढ्यातच मानिनीच्या मोबाईलवर सुनीता आता मॅप मानिनीच्या मोबाईलवर सेंड करते, त्यामुळे मानिनी तो बघते आणि घाईतच कॅफेकडे जायला निघते। तर दुसरीकडे जीवा कॅफेमध्ये आलेला असतो, परंतु काव्याच्या समोरच फक्त एक जागा शिल्लक असते आणि पूर्ण कॅफे हा अगदी गच्च भरलेला असतो। जीवा आता त्या वेटरला विचारतो, कॅफेमध्ये एकही टेबल शिल्लक नाहीये का? तेव्हा ती वेटर म्हणते, अरे हे काय मॅम, तर इथेच बसले आहेत ना, तुम्ही दोघे एकत्रच आहात ना? तेव्हा ते दोघेही एकत्रच म्हणतात की नाही, असं म्हणून ते दोघेही एकमेकांबरोबर अगदी अनोळखीच वागतात। तर जीवा म्हणतो, आम्ही एकत्र नाही आहोत। तेव्हा ती आता म्हणते, सॉरी सर, सॉरी मॅम, त्याचं काय आहे, तुम्ही दोघे एकत्रच बसताना नेहमी, म्हणून तुम्हाला विचारलं, असं ती वेटर म्हणते। जीवा आणि काव्या तो विषयच टाळण्याचा प्रयत्न करतात। मग जीवा म्हणतो, ऐक ना, दुसरीकडे कुठे टेबल रिकामा नाही आहे का? आणि असेल तर प्लीज सांग ना। तेव्हा आता ती वेटर म्हणते, हो सर मी बघते, हां कोणता टेबल रिकामा आहे का? तोपर्यंत तुम्ही या खुर्चीवर बसताय का प्लीज? मॅम प्लीज चालेल का? असं आता ती लगेचच काव्याला विचारते। तर काव्य आता हो नाही काहीच बोलत नसते। तर आता जीवाचाही नाईलाज होतो आणि तो शांतपणे काव्याच्या शेजारी तेथे बसतो। सुनीता हे सगळं बघत असते आणि तिला असं वाटत असतं की कधी एकदा मानिनी येईल आणि तिला स्पष्टपणे मी या सगळ्या गोष्टी दाखवेल। त्यानंतर जीवा आता तेथे बसणार म्हणून काव्या काय करते, तर लगेचच तिचं असणारं बुक स्वतःजवळ ओढूनच घेते आणि त्या टेबलवर जे व के म्हणजे जीवा आणि काव्य अशी नावं जीवाने कोरलेली असतात आणि जीवा आता ते नाव पाहतो आणि धक्क्यानेच पुन्हा एकदा काव्याकडे बघतो। तर सुनीता सुद्धा त्या दोघांकडे आता बघतच राहते आणि आता तो त्या नावावर लगेचच फाईल सुद्धा ठेवतो। काव्याकडे दुर्लक्ष करत लगेचच क्लायंटची वाट बघू लागतो। आता काव्या अगदी अनकम्फर्टेबल असते, कारण आता तिला जीवाचं तोंड देखील पाहायची इच्छा राहिलेली नसते। त्यानंतर आता जीवा क्लायंटची वाट बघून बघून कंटाळतो, तो आता त्याच्याच धुंदीमध्ये टेबल वाजवत असतो। काव्याला अजिबातच ते आवडत नाही, ती आता खूपच रागात त्याच्याकडे बघू लागते। तेव्हा काव्या रागातच विचारते, का वाजवतोस? मग आता जीवा म्हणतो, मी आता जरी श्वास घेतला ना तरी त्याच्या आवाजाने ना तुला त्रासच होणार आहे, सो मी नाही काही करू शकत। अगं एकेकाळी 5-5 तास आपण या टेबलवर बसायचो, तरीही आपल्या दोघांचा इथून पाय निघायचा नाही आणि आता मी तुला 5 मिनिटं सुद्धा सहन होत नाहीये, यु नो हॉट। पण मला ना आता सगळ्या गोष्टींचाच कंटाळा आलाय आणि आपल्या भांडणाचा तर सर्वात जास्त। तेव्हा काव्य विचारते, काय करायचं मग? भांडणं बाजूला ठेवायची आणि मैत्री करायची का? आता हे बघा जीवा, 1 मिनिट, मलाही तुझ्याशी अजिबात भांडायचं नाहीये, समजलं? पण तुझ्याशी ना मला मैत्री सुद्धा करायची नाहीये, रादर आपल्यामध्ये मला कुठलंही नातं इस्टॅब्लिश सुद्धा करायचं नाहीये, असं ती स्पष्टपणे आता जीवाला सांगते। तर सुनीता अगदी मानिनीची वाट बघून बघून अक्षरशः तेथे उभी राहून थकलेली असते आणि डोक्यालाच हात लावते।
इकडे जीवा काव्याला म्हणतो, मैत्री त्यांच्याशीच करतात ज्यांना मैत्री या शब्दाचा अर्थ कळतो. मिसेस पार्थ देशमुख, आणि मला भांडणाचा कंटाळा आलाय मी असं म्हणालो, कारण सध्या ना माझं खरंच खूप छान सुरू आहे आणि मी खूप चांगल्या झोनमध्ये आहे. खूप चांगलं काम सुद्धा सुरू आहे माझं. माझे क्लायंट्स येत आहेत मला भेटायला. त्यामुळे ॲक्च्युली तुला एक ना छोटीशी रिक्वेस्ट होती. प्लीज मला कोणतीही तू निगेटिव्ह वाईब्स देऊ नकोस. असं म्हणून तो काव्याला आता बेधडकपणे वाटेल ते बोलू लागतो. तेव्हा काव्याला आता खूप राग येतो की एकेकाळी माझ्याशिवाय एक सेकंद न राहणारा जीवा माझ्याशी एवढा तुटकपणे बोलतोय. तिला तिच्यावरच आता हसू येतं. तेव्हा ती जीवाला आता म्हणते, एक्सक्यूज मी, अरे तुझा आणि क्लायंट्सचा काय संबंध? आणि तुझा संबंध आधीही नव्हता आणि आत्ताही नाही, असं जीवाला ती टोमणा मारून म्हणते. ती आता त्याला रागातच म्हणते, आधीही तू सेटल्ड नव्हतास आणि आत्ताही तू सेटल्ड नाहीयेस. उगीच ती वाटेल ती कारणं काढून मला भेटायला येत जाऊ नको, असं रागातच काव्या म्हणते. तेव्हा जीवाला आता खूपच राग येतो आणि तो आपली बॅगच त्या टेबलवर आपटत मोठ्याने ओरडत उभा राहत म्हणतो, 1 मिनिट. अरे जी स्वतः अनस्टेबल आहे, इथून म्हणजे डोक्यातून अस्थिर आहे, त्या मुलीसोबत होतो ना इतके दिवस आणि म्हणूनच मी सेटल्ड होत नव्हतो. पण आता मी जिच्या सोबत आहे ना, रादर जी माझ्या सोबत आहे ती म्हणजे नंदिनी, ती ना खरंच खूप शांत आहे आणि जमिनीवर अगदी पाय घट्ट रोवून उभी आहे. प्रत्येक पावलावर तिची साथ आहे मला आणि आता मी नाही डगमगणार, नाही पडणार कधी. आणि जरी पडलो ना तरीही ती सावरेल असा विश्वास आहे मला. हाच विश्वास जर या अगोदर मिळाला असता ना, सो मी हे कधीच अचीव केलं असतं. पण सोड ना, तुला काय कळणार आहे. त्यानंतर काव्याला आता खूपच राग येतो, कारण तिच्यावर आता जीवाने खूप आरोप केलेले असतात की तू होती म्हणून माझं काही होत नव्हतं. मग काव्याच्या मनाला हे बोलणं खूपच लागतं आणि त्यामुळे ती त्या वेटरला बोलवते आणि म्हणते, एक्सक्यूज मी, तुम्ही टेबल बघणार होतात ना यांच्यासाठी, मिळाला का यांना सांगा, आणि जर नसेल मिळाला ना तर यांना इथून जायला सांगा. असं म्हणून काव्यसुद्धा आता जीवाला चांगलीच सुनावते. तर जीवा इकडे तिकडे नजर टाकतो आणि पाहतो तर पूर्ण कॅफे आता त्याच्याकडे बघत असतं. त्याला खूप वाईट वाटतं. आता सगळेजण त्या दोघांबद्दलच कुजबुजू लागतात. तर इकडे आता सुनीता हे सगळं पाहते आणि म्हणते की आता ना मानिनीला कॉलच करायला हवा. ती मानिनीला कॉल करते खरं आणि विचारते, काय अगं कुठे आहे तू एवढा वेळ मानिनी? ती म्हणते, अगं सिग्नलवरच आहे, खूप ट्रॅफिक आहे, लेफ्ट घेतला की तुझंच कॅफे आहे, येते हा 5 मिनिटात. मग आता कॅफेमध्ये लवकर कसं पोहोचायचं हे लगेचच आता तिला सुनीता सांगते. तर आता दुसरीकडे युग त्याच्या रूममध्ये असतो. तेवढ्यातच रम्या पुन्हा एकदा क्लिनिंग करण्यासाठी तेथे येते आणि युगला म्हणते, ऐक ना युग, अरे तू जरा जातोस का रे बाहेर? मला जरा डस्टिंग वगैरे साफ करायची आहे. युग म्हणतो, अगं पण मगाशी तर तू क्लिनिंग करून गेलीस ना, आणि कसं आहे त्यात तू बेडशीट्स त्याचबरोबर पिलो कवरसुद्धा चेंज केले आहेत अगं. मग आता ती म्हणते, हो अरे मी सगळं चेंज केलं असेल ना, तरीही मामीने मला आजच्या आज ताकीद दिली आहे की ही डस्टिंग व्यवस्थित ना साफ करायची, कारण तू अचानक असा हॉस्टेलमधून आलास ना इकडे, त्यामुळे अगोदर तुझी रूम आवरायलाच जमलं नाही म्हणून. त्यामुळे प्लीज तू जाशील का थोडा वेळ बाहेर, असं ती विचारते. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, जे करशील ते लवकर कर हा, असं म्हणून तो लगेचच बाहेर जातो. आता युग बाहेर गेला त्याच संधीचा फायदा घेत रम्या लगेचच दरवाजा बंद करते आणि त्याचं कपाट उघडून त्यामध्ये सगळे काही पुरावे आता शोधू लागते की त्या दिवशी जे लेटर आलं होतं ते नक्की कसलं होतं. जर ते लेटर माझ्या हाती सापडलं तर आम्हाला खरंच या सगळ्या कामातून मुक्तता मिळेल, जेणेकरून विक्रम मामासमोर आम्ही सत्य आणू शकू युगचं. आता कपाटात बघते तर तेथेही सुद्धा काही नसतं. त्याचबरोबर ती आता पिलो खाली, बेड खाली, त्याचबरोबर त्या ड्रॉवरमध्ये सगळीकडे ते लेटर शोधू लागते. त्यानंतर आता दुसरा ड्रॉवर ती जेव्हा उघडते त्यामध्ये काही बॉक्सेस असतात. त्या बॉक्सेसमध्ये आता एक लेटर असतं. तेव्हा ते लेटर आता लगेचच रम्या बघते. तेव्हा रम्याला आता धक्काच बसतो आणि ती लगेचच ते लेटर आता वाचू लागते आणि ही गोष्ट लपवत होता का युग, असं धक्क्यानेच म्हणते.
कारण तिला आता युगचं नक्की सत्य काय आहे हे ऑलरेडी समजलेलं असतं। तर इकडे जीवा आता लगेचच क्लायंटला फोन करतो आणि म्हणतो, सर ऐका ना, तुम्ही या कॅफेमध्ये ना येऊ नका, कारण होतंय काय ना, इथे खूप निगेटिव्ह वाईब्स आहेत, हा कॅफे ना एवढा काही बरोबर नाही आहे, असं तो काव्याकडे बघून म्हणतो। काव्याला अजूनच राग येतो। मग पुढे तो म्हणतो, नाही नाही अहो, वाईब्स बरोबर नाही आहेत इथल्या कॅफेच्या, तिथे आसपास ना फडके रोडवर खूप छान छान कॅफे आहेत, तिथे आपण शांतपणे बोलू शकतो, इथे ना निगेटिव्ह वाईब्स असल्यामुळे आहे ना लोकांचं तर विचारूच नका, हे लोक ना खूप निगेटिव्ह वाईब्स देणारे आहेत आणि अशा निगेटिव्ह लोकांचा चेहरा बघून आपण आपल्या कामाला सुरुवात करायची नाही आहे, मी तिकडे येतो, तिकडे बेस्ट कॅफे आहे, असं म्हणून तो लगेचच आपल्या फाईल्स घेतो आणि तेथून जायला निघतो। सुनीता हे सगळं बघते आणि जीवाच्या पाठीमागे धावत असते की थांबा, एक्सक्यूज मी, थांबा, पण आता जीवा थांबतच नाही आणि जीवा पुढे निघून जातो। तेवढ्यातच तेथे आता लगेचच मानिनी येते आणि म्हणते, ए सुनीता। तेव्हा ती विचारते, अगं कुठे आहे तो मुलगा आणि काव्या? त्यावेळी लगेचच सुनीता म्हणते, अगं इतक्यातच गेला तो। तेव्हा मानिनी विचारते, काय गेला? अगं पण कसा गेला? तेव्हा सुनीता म्हणते, अगं तू यायला ना खूप उशीर केला, आज माझ्याकडे खूप चांगली संधी होती, माझ्या हातून संधीसुद्धा हुकली, तुला पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलं असतं की तुझ्या सुनेचं अजूनही अफेअर सुरू आहे। तेव्हा मानिनी विचारते, म्हणजे काव्याचं नशीब बलवत्तर निघालं? मग आता सुनीता म्हणते, हो तसंच म्हणावं लागेल, पण आहे कुठे काव्या, असं मानिनी विचारते। तेव्हा सुनीता म्हणते, आहे आतमध्ये, चल तुला दाखवते। आता त्या दोघीही जरा बाजूला जातात, तर काव्या आता तेथे बसलेली लगेचच सुनीता मानिनीला दाखवते। तर आता हे दोघे काय करत होते असं मानिनी विचारते। तेव्हा सुनीता म्हणते की काही नाही, अगोदर त्याच्याकडनं गुलाब घेतला तर घेतला आणि मग नंतर खूप म्हणजे खूप भांडले, पण काहीही म्हणा मानिनी, तुझी ही सून ना भयंकर आतल्या गाठीची आहे, अगं तुझ्या समोर एक वागते आणि नंतर वेगळंच वागते, अगं ती ना तुझ्या पार्थची फसवणूकच करते आहे। तेव्हा मानिनीला राग येतो, जाब विचारण्यासाठी ती लगेचच पुढे होते, पण सुनीता म्हणते, नाही इथे अजिबात नाही। तेवढ्यातच मानिनीला आता पार्थचा फोन येतो, मानिनी कॉल रिसीव करते आणि हा पार्थ, बोलणारे बाळा, असं म्हणते। तेव्हा पार्थ विचारतो, आई कुठे आहेस तू? मानिनी म्हणते, जिथे बरंच आधी असायला हवं होतं ना तिथेच आहे मी। तेव्हा पार्थ विचारतो, आई काय बोलतीयस तू? मानिनी विषय टाळते आणि म्हणते, बाळा मी तुला नंतर कॉल करते। मग आता पार्थ म्हणतो, आई ऐक ना, अगं मला थोडं बोलायचं आहे, नवरात्र येते ना, मग काव्यासाठी ना 9 रंगाच्या साड्या घ्यायच्या आहेत, कोणती घेऊ सांग ना गं, मला 9 पण साड्या घ्यायच्यात, कोणत्या टाईपमधल्या घेऊ तेवढंही सांग हा, कारण मला त्यांना ना सरप्राईज द्यायचं आहे, सिल्कच्या घेऊ की काठपदराच्या घेऊ, नऊवारी घेऊ की पैठणी घेऊ? मग आता मानिनीला खूपच त्रास होऊ लागतो आणि ती बिचारी रडत असते। तेव्हा पार्थ म्हणतो, आई बायकोसाठी साड्या घेण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे ना, त्यामुळे अगदी आनंदाने मला त्या साड्या घ्यायच्यात तिच्यासाठी। मग आता मानिनी अजूनच रडकुंडीला येते आणि म्हणते, ऐक ना बाळा, मी कामात आहे, नंतर सांगते ना रे तुला। तो म्हणतो, बरं ठीक आहे, मी फोटोज काढून ठेवतो, मला सांग कुठल्या साड्या घ्यायच्यात। त्यावेळी आता पार्थला नाही कसं म्हणायचं म्हणून मानिनी म्हणते, हो बाळा ठीक आहे। तो म्हणतो, मला काव्याला सरप्राईज करायचे, त्यामुळं काही सांगू नको हा। ती म्हणते, नाही सांगणार बाळा। तेव्हा मानिनी आता रडू लागते। त्याच वेळी मनू काय झालं असं सुनीता विचारते आणि तिला जरा दुसरीकडे बसवते। मग आता मानिनी जरा शांत होते। तेव्हा सुनीता विचारते, काय झालं? तेव्हा मानिनी म्हणते, अगं पार्थ ना तिकडे नवरात्रीच्या साड्या काव्यासाठी खरेदी करतोय आणि त्याला सरप्राईज द्यायचंय काव्याला, आणि ही बेशरम मुलगी अशी कशी फसवू शकते ग माझ्या पार्थला, आणि अशी फसवणूक करताना हिला जराही लाज वाटत नाही का? माझ्या लक्षात येते सुरुवातीला जेव्हा लग्न करून काव्य आली ना तेव्हा कशा प्रकारे ती वागत होती, म्हणजे जे मापडं होतं ते कसं तिने पायाने लाथडलं होतं। नंदिनीला सारखं सारखं म्हणत होती, अजूनही वेळ गेलेली नाहीये, आपण या लग्नबंधनातून मुक्त होऊ शकतो। तेव्हा ती काय एवढी चिडचिड करायची इकडे आल्यानंतर, आणि घरात सगळ्यांबरोबर अगदी तुटक सुद्धा वागायची। पण खरं सांगू का ग, गेल्या काही दिवसांमध्ये ती खूप बदलली होती अगं, सगळ्यांबरोबर अगदी नीट वागत होती, आणि म्हणून तर मी अगदी दुर्लक्ष केलं ना काव्याकडे। तेव्हा लगेचच आता
सुनीता म्हणते ते दुर्लक्ष करणं सुलभ होलंय अगं मानिनी, कारण ही तुझी सून आहे ना प्रचंड हाताबाहेर गेलेलं प्रकरण आहे. तेव्हा मानिनी सुद्धा म्हणते हो खरं आहे, माझ्या पार्थच्या आयुष्याचा ना अक्षरशः हिने खेळ केलाय खेळ. तिकडे ती काय करते तर पार्थला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्याच्यावर नेहमी अशी चिडचिड करत असते आणि इकडे काय करते तर दुसऱ्या प्रेमाचे रंग सुद्धा उधळते. असं रागातच मानिनी आता म्हणते आणि काव्याकडे रागात बघते. अनिशा अजून आली नसल्यामुळे काव्याला आता खूप चिडचिडल्यासारखं झालेलं असतं. मग आता मानिनी इकडे म्हणते सुनीता अगं हिला काहीच कसं वाटत नाही ग एखाद्याला फसवताना. पण नाही आता सुनीता इथून पुढे मी नाही चालून घेणार, कारण ही काव्य आहे ना ती माझ्या पार्थच्या इमोशन्स बरोबर खेळती आहे. अजिबात तिला आता इथून पुढे सुटकाच देणार नाहीये. आता पार्थची आई काय काय करू शकते हे मी तिला दाखवूनच देते, थांब. असं म्हणून मानिनी चिडून तेथून उठणार तर सुनीता आता तिला म्हणते की नको थांब अगं, तू ना जरा शांत हो. अशी कानउघडणी करणं चार चौघांमध्ये ठीक नाहीये अगं. सुनीता समजावते जरा हळू बोल आणि डिग्निटी सांभाळून वाग ना. हे बघ तू तिचे कान पकड, पण तुझ्या घरच्या चार भिंतींच्या आतमध्ये करायचं ते कर. तेव्हा रागातच मानिनी म्हणते हो ते तर मी ना करणारच आहे. त्यानंतर आता इकडे काव्या ही घरी जायलाच निघते तर समोर तिला मानिनी दिसते. तेव्हा मानिनी काकू असं हसतच काव्या म्हणते. मग आता काव्या मानिनी जवळ येते आणि विचारते मानिनी काकू अहो तुम्ही इथे. तर मानिनी काहीच बोलत नाही, आपले अश्रू पुसते. त्यानंतर तिचं लक्ष सुनीताकडे जातं आणि ती विचारते सुनीता काकू अहो तुम्ही सुद्धा इथे. क्या बात है, दोन मैत्रिणी आज छान ठरवून भेटल्या तर. मग आता हा कॅफे तर सुनीताचाच आहे असं मानिनी म्हणते. तेव्हा काव्याला धक्काच बसतो आणि ती म्हणते सॉरी मला माहीत नव्हतं. मग मानिनी तिला टोमणा मारते की आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टींना खूप लेट समजतात, नंतर समजतात अगं काव्या. तेव्हा काव्या एकदम शांत राहते. तेव्हा मानिनी विचारते मला सांग ही आहे का तुझी लायब्ररी. तेव्हा काव्या म्हणते की नाही हो, ॲक्च्युली मी अनिशाची वाट बघते, ती अजून आली नाही आहे आणि त्यामुळे इथे थांबावं लागतंय मला. मग अनिशा अजून का नाही आली असं मानिनी विचारते. तेव्हा काय माहीत किती उशीर केलाय आज तिने यायला असं काव्या म्हणते. मी तिला फोनच करून बघते हा. असं म्हणून ती पर्समध्ये फोन पाहते तर तेथे नसतो, म्हणून ती आतमध्ये फोन आणण्यासाठी जाते. तेव्हा काव्या लगेचच अनिशाला कॉल करते. तर इकडे आता सुनीता म्हणते मानिनी बघितलं अगं नजरेला नजर देऊन किती सामायिकपणे ती खोटं बोलली आहे तुझ्याशी. पण तुला सांगते ती काही तिच्या मैत्रिणीला वगैरे भेटायला आली नव्हती हा. अगं इतकी वर्ष झालं मी हे कॅफे सांभाळते, पण या मुलांची ना हीच लायब्ररी आणि हेच सगळं काही. आता तू बघतच राहा, ती काव्यानं सांगत येईल की अनिशा येतच नाही आहे म्हणून. काही नाही ग, सगळं प्लॅनिंग ठरलेलं असतं यांचं. आणि ठरलेलं जर नसेल ना तर अतिशय चपखलपणे खोटं बोलतात हे लोक. तेव्हा मग मानिनीला अजूनच राग येतो आणि ती काव्याकडे बघतच राहते. इकडे युगला जरा कसला तरी त्रासच होत असतो आणि मग तो असा घटाघट पाणी पित राहतो. बाहेर हॉलमध्येच बसलेला असतो. पाणी पिता पिता त्याला अचानक जोराचा ठसका लागतो. नंदिनी धावतच तेथे येते, त्याच्या पाठीवरून हात फिरवते आणि वर बघ रे वर बघ असं म्हणते. तुला बरं वाटतंय का असंही विचारते. तेव्हा तो म्हणतो हो थोडं बरं वाटतंय. नंदिनी पुन्हा एकदा त्याला शांतपणे पाणी प्यायला सांगते. मग आता तो लगेचच नंदिनीला थँक्स असं म्हणतो. नंदिनी म्हणते हे बघ युग, आता आपल्यामध्ये कशी आली फॉर्मॅलिटी, थँक्स काय त्यात, तू ठीक आहेस ना अरे युग. त्यावेळी आता युगला आठवतं कशाप्रकारे नंदिनीबरोबर मी अगदी उद्धटपणे वागलो आणि तिच्यावर ओरडलो, तिला बोललो. हे आठवल्यानंतर त्याला अगदी शरमेनेच मान खाली घालतो. तेव्हा नंदिनी विचारते ए युग तुझ्यासाठी कॉफी आणू का मी. तेव्हा तो म्हणतो अगं नको नको. नंदिनी म्हणते नाही मी आणतेच. मग आता युग म्हणतो ऐक ना अगं नंदिनी वहिनी, मला तुझ्याशी ना जरा बोलायचंय. तेव्हा नंदिनी म्हणते बोल ना अरे बोल असं म्हणून तो तिची आता माफी मागतो. तेव्हा नंदिनी म्हणते अरे आता कशाबद्दल सॉरी. अगं त्या दिवशी ना मी खूप चिडलो ग तुझ्यावर, अगदी रूडली बिहेव केलं. मग आता नंदिनी म्हणते युग अरे काय अरे तू वेडा आहेस का. तुला मी म्हणाले की नाही की आपल्या दोघांमध्ये कुठलीच फॉर्मॅलिटी नको आहे आणि तू लहानसा दीर आहेस रे माझा, आणि दीर ना हा भावासारखा असतो आणि तू ना माझा लहान भाऊच आहेस. आणि मला सांग भाऊ बहिणीवर चिडत नाहीत का.
तरीही युग आता खूप म्हणजे खूपच रडू लागतो. नंदिनीला प्रश्न पडतो हा युग का रडत असेल. तेव्हा ती त्याला तेथे शांतपणे बसायला सांगते. युग अजूनही रडतच असतो. ती त्याला आता आपल्या भावासारखं समजावते की एवढं वाईट वाटून घ्यायचं नसतं रे युग. मला सांग, काल आनंददादांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या तेव्हा सुद्धा तू रडलास. असं इमोशनल होऊन कसं चालेल सांग बरं युग. तेव्हा युग म्हणतो इमोशनल आहे म्हणून तर लोक फायदा घेऊन जातात ना. तेव्हा नंदिनी म्हणते ठीक आहे रे युग, असतो काही लोकांचा स्वभाव असा, पण आपण ना नेहमी स्ट्रॉंग राहायचं. आपण आपला चांगुलपणा कधीही सोडायचा नाही. मग युग विचारतो समोरच्याने आपलं कितीही नुकसान केलं तरी. तेव्हा नंदिनी म्हणते हो बाळा, तरीही सुद्धा आपला चांगुलपणा आपण सोडायचाच नाही. कारण तुला सांगू काही लोक असेच असतात अरे, फसवतात आपल्याला, पण आपण अजिबात खचायचं नाही. कितीही संकट येऊ देत युग, पण आपण हरायचं नाही. आणि तरी सुद्धा खूप त्रास झाला तर आपला त्रास आपल्या जवळच्या व्यक्तीशी शेअर करायचा. अरे एक सांगू युग, तू आलायस ना तसा मी तुला बघतीये, असं काहीतरी आहे तुझ्या मनात, अगदी काहीतरी सुरू आहे. पण ठीक आहे, त्याबद्दल मी आत्ता काहीही विचारणार नाही. पण मला ना तुझी खूप काळजी वाटते अरे युग. कसं असतं ना बाळा, अरे आपण अशा काही गोष्टी खूप मनात साठवून ठेवल्या ना तर आपलं मन सुद्धा त्या मेमरीज कार्ड सारखं करप्ट होऊन काही नको ते विचार करायला लागतं. त्यामुळे संवाद नावाचा अँटीव्हायरस हा इन्स्टॉल नेहमी करून ठेवायचा आणि आपल्या मनात जे काही आहे ना ते आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर बोलून अगदी मोकळं व्हायचं. म्हणजे मन हलकं हलकं होतं. हे बघ, तुझ्या मनातले प्रॉब्लेम्स, तुझ्या मनात असणाऱ्या अडचणी एक वेळ तू माझ्यासोबत नाही शेअर केले ना तरीही चालतील. पण 2 भाऊ आहेत ना तुझे, त्यांच्याबरोबर तू बोल, त्यांच्याबरोबर शेअर कर काही गोष्टी. मग आता युग उठतो आणि म्हणतो भावाशी का, वहिनीशी नाही शेअर करू शकत का? अगं वहिनी, खरंच खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, असं म्हणून तो आता रडतो. तर नंदिनी धक्क्यानेच त्याच्याकडे बघते. तेव्हा युग आता लगेचच सगळ्या काही गोष्टी नंदिनीला सांगतो की नक्की माझ्या आयुष्यात काय काय घडले. नंदिनी धक्क्यानेच आता त्याच्याकडे बघते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनी विचारते युग नक्की हेच कारण होतं ना, अजून काही लपवत नाही ना बाळा तू माझ्यापासून. तर दुसरीकडे आता वसू म्हणते की रम्या, ही गोष्ट ना युग कुणालाही सांगणार नाही आणि आता बरोबर याच गोष्टीचा आपण फायदा करून घ्यायचा आणि यामध्ये ना आपण नंदिनीला अडकवायचं. तर आता दुसरीकडे मानिनी आणि सुनीता या दोघीही काव्या आणि जीवाच्या टेबलजवळ जातात. आता के म्हणजे के फॉर काव्या असं आता सुनीता सांगते. तेव्हा जे म्हणजे नक्की कोण असं मानिनी विचारते. तेव्हा हे ना तू काव्याला जाऊन घरी विचार असं सुनीता म्हणते. दुसरीकडे काव्या घरी येते आणि खूप घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब